क्राईम कधीच मजेदार नसतो, कारण प्रत्येक गुन्ह्यामागे कुणाचं तरी नुकसान, कुणाचं तरी दुःख लपलेलं असतं. पण एक अशीच चोरी झाली होती, जिने संपूर्ण जगाला थोडंसं हसायला भाग पडलं. हो, कारण ही साधी चोरी नव्हती. ही होती इंग्लंडच्या इतिहासातील सर्वात मोठ्या दरोड्यांपैकी एक. लंडनच्या मध्यभागी हिऱ्यांच्या आणि सोन्याच्या करोडो रुपयांच्या खजिन्याने भरलेलं एक वॉल्ट, ज्याबद्दल सगळ्यांचं एकच मत होतं. हे अशक्य आहे. इथे चोरी होणं अशक्य आहे. पण काही लोकांनी ठरवलं होतं की हे अशक्य शक्य करून दाखवायचं. आता इथे ट्विस्ट आहे का? हे चोर तरुण नव्हते, ना ते कोणते प्रोफेशनल कमांडो होते. हे होते साधे दिसणारे 60-70, अगदी 75 वर्षांचे आजोबा. हो, तुम्ही बरोबर ऐकलत. ज्या वयात लोक रिटायर होतात, त्या वयात या लोकांनी आयुष्यातील सर्वात मोठा डाव लावायचं ठरवलं. पण प्रश्न असा आहे, इतक्या सिक्युरिटीमध्ये, इतक्या कडक बंदोबस्तात या आजोबांनी नेमकं आत प्रवेश कसा केला? लंडन, जगातील सर्वात गजबजलेलं, सुरक्षित आणि श्रीमंत शहरांपैकी एक. आणि या शहराच्या मध्यभागी आहे एक ठिकाण, जिथे प्रत्येक इमारतीत, प्रत्येक दुकानात करोडो रुपयांची किंमत लपलेली असते. या भागाचं नाव आहे हॅटन गार्डन. शेकडो वर्षांपासून हा भाग लंडनचा डायमंड आणि ज्वेलरी हब म्हणून ओळखला जातो. इथल्या छोट्या छोट्या दुकानांमध्येही इतका महागडा माल असतो की सामान्य माणूस फक्त कल्पना करू शकतो. पण या सगळ्यात सर्वात खास होतं एक ठिकाण, हॅटन गार्डन सेफ डिपॉझिट वॉल्ट. एक असं वॉल्ट जिथे लोकांनी आपले सर्वात मौल्यवान दागिने, कॅश आणि खजिना सुरक्षित ठेवला होता. जाड कॉन्क्रीटच्या भिंती, हायटेक सिक्युरिटी सिस्टम, सीसीटीव्ही, अलार्म आणि वर्षानुवर्ष या वॉल्टबद्दल एकच गोष्ट सांगितली जायची: हे अभेद्य आहे, इथे चोरी होणं अशक्य आहे. गुन्हेगारी जगात सुद्धा या ठिकाणाचं एक वेगळंच स्थान होतं. प्रत्येक चोर, प्रत्येक मोठा गुन्हेगार एकदा तरी या ठिकाणाबद्दल विचार करायचा. जर आयुष्यात एक मोठा डाव खेळायचा असेल तर तो इथेच. पण स्वप्न पाहणं वेगळं आणि ते प्रत्यक्षात उतरवणं वेगळं. कारण हॅटन गार्डन फक्त एक टार्गेट नव्हतं, तो एक चॅलेंज होता. आणि हे चॅलेंज स्वीकारण्यासाठी धाडस तर लागतंच, पण त्याहून जास्त लागतं अनुभव. आणि काही लोकांकडे हा अनुभव भरपूर होता. लोक आराम करतात, औषधं घेतात आणि शांत आयुष्य जगतात. त्या वयात हे लोक इतिहासातील सर्वात मोठा दरोडा टाकण्याचा प्लॅन करत होते. या गँगचा लीडर होता 76 वर्षांचा ब्रायन रीडर. अनुभव जबरदस्त, पण शरीराने कमजोर. दुसरा जॉन कॉलिन्स, 75 वर्षांचा, डायबिटीज, आर्थरायटिस आणि स्मरणशक्तीची समस्या. तिसरा टेरी पर्किन्स, 67 वर्षांचा, दररोज जवळपास 29 गोळ्या घेत होता. बाकी सदस्यही काही वेगळे नव्हते. कोणाला हिप रिप्लेसमेंट, कोणाला चालताना त्रास. हे सगळं ऐकल्यावर एकच प्रश्न पडतो: हे लोक खरंच इतका मोठा दरोडा टाकू शकतील का? पण इथेच ट्विस्ट आहे. त्यांच्याकडे तरुणपणाची ताकद नव्हती, पण त्यांच्याकडे होतं वर्षानुवर्षांचा अनुभव. ते ओल्ड स्कूल होते आणि त्यांच्या मेंदूमध्ये गुन्हेगारीचं गणित अजूनही तितकंच स्ट्रॉंग होतं. त्यांना माहीत होतं कधी रिस्क घ्यायची, कधी थांबायचं आणि कसं जिंकायचं. म्हणूनच हा दरोडा फक्त पैशांसाठी नव्हता. हा होता त्यांच्या आयुष्यातला शेवटचा आणि सर्वात मोठा खेळ. पण एवढ्या वयात ते हा प्लॅन खरंच कसा पूर्ण करणार होते? याचं उत्तर त्यांच्या पुढच्या पावलात लपलेलं होतं. या गँगने फक्त मोठं स्वप्न पाहिलं नव्हतं, तर ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी घातली होती तब्बल 3 वर्षांची तयारी. हो, पूर्ण 3 वर्ष. हा काही अचानक घेतलेला निर्णय नव्हता. प्रत्येक गोष्ट आधीच ठरवलेली होती. कोण काय करणार, कधी करणार, कसं करणार, सगळं अगदी बारकाईनं प्लॅन केलं गेलं होतं. आणि इथे एक गोष्ट खूप इंटरेस्टिंग आहे. हे आजोबा टेक्नॉलॉजीपासून दूर असतील असं वाटतं, पण त्यांनी यूट्यूबवर व्हिडिओ पाहून शिकायला सुरुवात केली. मोठे ड्रिल मशीन कसं वापरायचं, कॉन्क्रीट भिंत कशी तोडायची. इतकंच नाही, त्यांनी फॉरेन्सिक्स फॉर डमीज सखी पुस्तकं वाचली, ज्यामुळे पोलीस कसं इन्व्हेस्टिगेशन करतात ते त्यांना समजलं. म्हणजे ते फक्त चोरी करत नव्हते, ते पोलिसांपेक्षा एक पाऊल पुढे राहण्याचा प्रयत्न करत होते. त्यांनी अगदी बिझनेससारखं प्लॅनिंग केलं. स्ट्रेंथ काय, वीकनेस काय, रिस्क किती. जणू काही एखादा स्टार्टअप सुरू करतोय. पण इथे प्रॉडक्ट नव्हतं, इथे होता गुन्हा. आणि मग सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आला: हे सगळं कधी करायचं? कारण योग्य वेळ निवडणं हा या प्लॅनचा सगळ्यात मोठा भाग होता. आणि त्यांनी निवडली एक अशी वेळ जिथे शहर शांत असतं, लोक व्यस्त असतात आणि सिक्युरिटी थोडी सैल होते. ईस्टरचा लाँग वीकेंड. पण त्यांनी हा वेळ का निवडला आणि त्या रात्री नक्की काय झालं हे पुढच्या भागात समजेल. ईस्टरचा लाँग वीकेंड. लंडन शहर थोडं शांत झालेलं, रस्त्यांवर नेहमीपेक्षा कमी हालचाल. आणि हाच तो क्षण होता ज्याची ही गँग 3 वर्ष वाट पाहत होती. 2 एप्रिल 2015 रात्री साधारण 8:30 वाजता एक पांढरी व्हॅन हळूच हॅटन गार्डनच्या रस्त्यावर येऊन थांबते. बाहेरून सगळं अगदी नॉर्मल दिसत होतं, जणू काहीच घडत नाहीये. पण त्या व्हॅनच्या आत इतिहास घडणार होता. गँगचे मेंबर्स एकामागोमाग उतरतात. साध्या मेंटेनन्स वर्कर्ससारखे कपडे, कोणालाही संशय येणार नाही असं सगळं सेटअप.
त्यांच्याकडे होते मोठमोठे टूल्स, ड्रिल मशीन, बॅग्स, सगळं प्लॅननुसार. त्यांच्यातला एक माणूस बेसिल, हा माणूस आधीच आत शिरलेला होता आणि त्याने फायर एक्झिटचं दार उघडून ठेवलं होतं. म्हणजे आता गँगसाठी आत जाणं खूप सोपं झालं. ते सगळे शांतपणे बिल्डिंगमध्ये शिरतात. आत जाताच पहिलं काम सीसीटीव्ही आणि अलार्म सिस्टम बंद करणं. बेसिल ते काम सुरू करतो आणि काही सेकंदात कॅमेरे बंद होतात, अलार्म सायलेंट होतो. सगळं परफेक्ट चाललं होतं. पण इथेच एक छोटीशी चूक झाली. अलार्म पूर्णपणे बंद झाला नव्हता. एक सिग्नल सिक्युरिटी कंपनीपर्यंत पोहोचला होता, पण त्या रात्री तो सिग्नल कोणी गंभीरपणे घेतलाच नाही. आणि बाहेर 75 वर्षांचा जॉन कॉलिन्स, जो लुकआउट होता, तो बसला होता गाडीमध्ये. पण इतक्या वयात थकवा स्वाभाविक होता आणि काही वेळातच तो झोपून गेला. आत गँग आपलं काम सुरू करत होती आणि बाहेर त्यांचा लुकआउट झोपलेला होता. पण आता ते थांबणार नव्हते, कारण त्यांच्यासमोर उरली होती फक्त एक भिंत. पण ही भिंत इतकी सोपी नव्हती. आता खरी परीक्षा सुरू होणार होती. आता सगळ्यांचा फोकस एका गोष्टीवर होता, त्या वॉल्टच्या जाड भिंतीवर. ही साधी भिंत नव्हती. ही होती हॅटन गार्डन सेफ डिपॉझिट कंपनीची बिल्डिंग, लंडनच्या डायमंड मार्केटच्या मध्यभागी उभी असलेली, जिथे शेकडो लोकांनी आपला आयुष्यभराचा खजिना ठेवला होता. या व्हॉल्टमध्ये जवळपास 1000 सेफ डिपॉझिट बॉक्सेस होते आणि प्रत्येक बॉक्समध्ये कॅश, गोल्ड, डायमंड्स, ज्वेलरी, एकूण मालमत्ता कोट्यावधी नाही तर करोडो पाऊंड्समध्ये. काही अंदाजांनुसार या व्हॉल्टमध्ये ठेवलेला खजिना शेकडो मिलियन पाऊंड्स इतका होता. आणि हे सगळं होतं बिल्डिंगच्या 2 मजलेखाली अंडरग्राऊंड, जिथे पोचणं म्हणजेच एक मोठं चॅलेंज. पण ही गँग तिथपर्यंत पोचली होती. आता त्यांच्यासमोर होती ती शेवटची भिंत. त्यांनी आणलं होतं एक प्रचंड डायमंड ड्रिल. मशीन सुरू होतं आणि शांत अंधारात ड्रिलचा आवाज घुमायला लागतो. घास, घास, घास. तासनतास ते भिंत तोडत राहतात. घाम, थकवा, पण डोळ्यासमोर एकच गोष्ट, खजिना. साधारण 3 तासांनी शेवटी त्या भिंतीत एक मोठं छिद्र तयार होतं. क्षणभरासाठी सगळ्यांना वाटतं आपण जिंकलो. पण जसं ते आत डोकावतात तसं त्यांचा चेहरा बदलतो. कारण आत थेट खजिना नव्हता. त्यांच्यासमोर होतं स्टीलचे सेफ डिपॉझिट लॉकर. हे लॉकर एका मोठ्या फ्रेममध्ये बसवलेले होते, जमिनीपासून छतापर्यंत, घट्ट लॉक केलेले. म्हणजे त्यांनी ज्या भिंतीला छेद दिला होता त्या पलीकडे लगेच खजिना नव्हता, तर आधी हे संपूर्ण लॉकर सिस्टीम होतं. आणि हे लॉकर इतके मजबूत होते की साध्या टूल्सने ते तोडणं जवळजवळ अशक्य होतं. म्हणजे भिंत तोडूनही ते अजूनही खजिन्यापासून दूरच होते. हा एक मोठा धक्का होता. आता प्रश्न होता इथून परत फिरायचं किंवा सगळं रिस्क करून पुढे जायचं. कारण अजूनपर्यंत कोणी पकडलं नव्हतं. ते सुरक्षित बाहेर जाऊ शकत होते. हा निर्णय सोपा नव्हता, कारण वय, थकवा आणि रिस्क सगळं त्यांच्या विरोधात होतं. विशेषतः गँगचा लीडर, 76 वर्षांचा ब्रायन रीडर, त्याच्यासाठी हा ताण खूप जास्त होता. आणि त्याने ठरवलं तो आता पुढे येणार नाही. तो मागे हटला. पण बाकीच्यांनी हार मानली नाही, कारण त्यांच्यासाठी प्राईज सगळ्यात महत्त्वाचा होता. ते बाहेर पडले, पण ही हार नव्हती. हा होता एक ब्रेक. कारण ते परत येणार होते आणि यावेळी ते पूर्ण तयारीने येणार होते. पुढच्या दिवशी सगळं शांत होतं. जणू काहीच घडलं नव्हतं. लंडन आपल्याच गतीने चाललं होतं आणि त्या बिल्डिंगमध्ये कोणी कल्पनाही करू शकत नव्हतं की काल रात्री काय झालं होतं. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट होती. काल रात्री अलार्म सिस्टीमने खरं तर सिग्नल पाठवला होता. सिक्युरिटी कंपनीपर्यंत तो अलर्ट पोचला होता. पण जेव्हा सिक्युरिटी गार्ड तपासायला आला त्याला काहीच संशयास्पद दिसलं नाही. ना बाहेर काही हालचाल, ना आत काही गोंधळ. आणि म्हणून तो परत गेला. त्याला वाटलं फॉल्स अलार्म. याच एका छोट्याशा दुर्लक्षामुळे इतका मोठा प्लॅन पुढे सुरू राहू शकला. दुसऱ्या दिवशी ही गँग पुन्हा तयार होती. ते घाबरले नव्हते, कारण त्यांना कळलं होतं कोणालाच काहीच कळलं नाही. आणि म्हणूनच ते अजून एकदा प्रयत्न करायला तयार झाले. यावेळी ते पूर्ण तयारीनिशी आले होते, कारण आता त्यांना कळलं होतं खरा अडथळा काय आहे. स्टीलचे ते लॉकर. आणि ते तोडण्यासाठी त्यांना लागणार होतं काहीतरी जास्त ताकदवान. आणि म्हणून त्यांनी आणलं एक प्रचंड हायड्रॉलिक रॅम्प, जे जवळपास 10 टन प्रेशर निर्माण करू शकतं. आता प्लॅन आणखी क्लिअर झाला होता. पुन्हा एकदा त्याच बिल्डिंगमध्ये शिरायचं, त्याच मार्गाने, आणि यावेळी थेट त्या लॉकरवर हल्ला करायचा. शनिवारची रात्र. पुन्हा एकदा अंधार पसरतो. बेसिल पुन्हा दार उघडतो आणि गँग आत शिरते. आता सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच ऊर्जा होती, कारण त्यांना माहीत होतं हीच शेवटची संधी आहे. ते थेट त्या भोकाजवळ पोचतात आणि हायड्रॉलिक रॅम्प सेट केला जातो. क्षणभर सगळे थांबतात, श्वास रोखून. आणि मग प्रेशर वाढायला लागतं. हळूहळू 10 टन ताकद त्या स्टीलवर पडते. आणि अचानक कडक एक जोराचा आवाज आणि पूर्ण स्ट्रक्चर हलायला लागतं. त्या क्षणी त्यांना कळतं, हे झालं, आपण जिंकलो. आता त्यांच्यासमोर खजिना होता. ते एकामागोमाग एक लॉकर तोडायला सुरुवात करतात. कॅश, गोल्ड, डायमंड्स सगळं बाहेर पडायला लागतं. त्या अंधारात ते सगळं चमकत होतं, जणू काही त्यांच्यासाठी ख्रिसमसच आला होता. पण एक गोष्ट विचित्र होती. तिथे जवळपास 1000 लॉकर होते, पण त्यांनी फक्त 73 लॉकरच तोडले. कदाचित वय, थकवा आणि वेळ हे सगळं त्यांच्या मर्यादा ठरवत होतं. तरीही त्यांनी जे घेतलं त्याची किंमत होती सुमारे 14 मिलियन पाऊंड्स. इतिहासात नाव कोरण्यासाठी पुरेसं. त्यांनी ते केलं होतं, पण त्यांना अजूनही माहीत नव्हतं की त्यांची एक छोटीशी चूक आता सगळं बदलणार होती.
कधीकधी परफेक्ट प्लॅनही एका छोट्याशा चुकामुळे कोसळतो. त्या रात्री इतिहास घडला होता. गँगने जे काही मिळालं ते सगळं काळजीपूर्वक बॅग्समध्ये भरायला सुरुवात केली. ते घाईत नव्हते, कारण त्यांना माहीत होतं हीच त्यांची एकमेव संधी आहे. जेवढं घेता येईल तेवढं त्यांनी घेतलं. पहाट जवळ येत असतानाच ते एकामागोमाग त्याच मार्गाने बाहेर पडायला लागले. शांतपणे, कोणताही आवाज नाही, कोणताही गोंधळ नाही. आणि बाहेर तीच पांढरी व्हॅन तयार होती. सगळ्या बॅग्स त्यात ठेवल्या गेल्या आणि काही मिनिटातच ती व्हॅन लंडनच्या रस्त्यांमध्ये गायब झाली. आणि त्यांच्या मागे उरलं होतं एक रिकामं व्हॉल्ट, तुटलेले लॉकर आणि करोडो रुपयांचा गायब झालेला खजिना. सकाळ झाली, लोक आपल्या कामाला लागले. पण जेव्हा व्हॉल्ट उघडलं गेलं तेव्हा सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. दरवाजे तुटलेले, भिंतीला मोठं छिद्र आणि शेकडो लॉकर उघडलेले. ही फक्त चोरी नव्हती, हा होता ब्रिटनच्या इतिहासातील सर्वात मोठा दरोडा. बातमी काही मिनिटांतच पसरली. मीडिया, पोलीस सगळे जागे झाले. संपूर्ण देश हादरला, कारण ज्या ठिकाणाला सर्वात सुरक्षित मानलं जात होतं तेच ठिकाण लुटलं गेलं होतं. पोलिसांसाठी हा फक्त केस नव्हता, हा होता एक चॅलेंज. हे कोणी केलं आणि कसं केलं? आणि मग सुरू झाला एक मोठा तपास. तपास सुरू झाला होता आणि यावेळी हे साधं इन्व्हेस्टिगेशन नव्हतं. संपूर्ण लंडन पोलीस फोर्स या एका केसवर लक्ष केंद्रित करत होती. सगळ्यात आधी क्राईम सीन सील करण्यात आला आणि एक एक पुरावा काळजीपूर्वक गोळा केला जात होता. तुटलेल्या भिंती, ड्रिलचे मार्क्स, उघडलेले लॉकर, प्रत्येक गोष्ट काहीतरी सांगत होती. पोलिसांनी लगेच एक गोष्ट ओळखली. हे काम कुठल्याही नवख्या चोराचं नाही, हे होतं अनुभवी प्रोफेशनल लोकांचं काम. कारण इतक्या सिक्युरिटीमध्ये घुसणं, इतकं मोठं ऑपरेशन प्लॅन करणं आणि कोणताही गोंधळ न करता बाहेर पडणं, हे सगळं फक्त एक्सपिरियन्सनीच शक्य होतं. तपास आता खूप पुढे गेला होता. पोलिसांनी हॅटन गार्डनच्या आसपासचे शेकडो सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली. दिवस रात्र एक एक सेकंड रिवाइंड, प्ले, पुन्हा रिवाइंड, आणि हळूहळू एक पॅटर्न दिसायला लागला. त्या रात्री एक पांढरी व्हॅन वारंवार त्या भागात दिसत होती. फक्त एकदाच नाही तर अनेक वेळा. जणू कोणी आधीच रेकी करत होतं. पोलिसांनी त्या व्हॅनचा माग काढायला सुरुवात केली. पण खरी चूक इथे झाली. त्या गँगमधल्या एकाने आपली मर्सिडीज कार वापरली होती आणि ती कार त्या भागात एकदा नाही तर 5 वेळा दिसली होती. सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट नंबर प्लेट दिसत होती. आता पोलिसांसाठी हे काम सोपं झालं. नंबर प्लेट ट्रेस केली गेली आणि ती कार पोहोचली जॉन कॉलिन्सपर्यंत. 75 वर्षांचा एक साधा दिसणारा माणूस. पण पोलिसांसाठी तो आता एक मोठा क्लू होता. आता तपास अजून खोल गेला. त्याचे कॉल रेकॉर्ड्स, त्याचे संपर्क, त्याचे जुने क्रिमिनल कनेक्शन्स सगळं तपासलं गेलं. आणि मग एकामागोमाग एक सगळी नावं समोर यायला लागली. ब्रायन रीडर, टेरी पर्किन्स, डॅनी जोन्स, सगळे ओल्ड स्कूल क्रिमिनल्स. पोलिसांना आता खात्री झाली होती, हेच लोक आहेत. पण पोलिसांनी लगेच अटक केली नाही, कारण त्यांना फक्त लोक पकडायचे नव्हते. त्यांना हवं होतं पुरावा आणि खजिना. म्हणून त्यांनी सुरू केली सिक्रेट सर्व्हेलन्स. गाड्यांमध्ये बग्स बसवले गेले, त्यांच्या भेटण्याच्या ठिकाणी कॅमेरे लावले गेले. आणि मग जे घडलं ते पोलिसांसाठी सगळ्यात मोठं गिफ्ट ठरलं. ही गँग कॅफे आणि पबमध्ये बसून आपल्या कामाबद्दल बोलू लागली. ते हसत होते आणि सांगत होते आपण कसं केलं, कसं भिंत तोडली. जणू काही त्यांना वाटत होतं कुणीच ऐकत नाहीये. पण प्रत्येक शब्द रेकॉर्ड होत होता. पोलीस शांतपणे सगळं ऐकत होते. आता त्यांच्याकडे सगळं होतं, पुरावे, नावे, कनेक्शन्स. फक्त योग्य क्षणाची वाट पाहायची होती. आणि तो क्षण लवकरच येणार होता. तो क्षण अखेर आला. काही आठवडे शांतपणे निरीक्षण केल्यानंतर पोलिसांना एक गोष्ट स्पष्ट झाली. ही गँग आता एकत्र येणार होती, कारण इतका मोठा खजिना शेवटी वाटायचाच होता. आणि हाच तो क्षण होता ज्याची पोलीस वाट पाहत होते. एक दिवस ठरला. सकाळची वेळ. एक साधा दिसणारा पब्लिक कार पार्क. बाहेरून सगळं अगदी नॉर्मल, पण आतून सगळं सेट होतं. सिव्हिल ड्रेसमधले पोलीस दुरून नजर ठेवून, सीसीटीव्ही रेकॉर्डिंग सगळं तयार. एकामागोमाग एक गँगचे मेंबर्स तिथे पोहोचू लागले. कोणाच्या हातात बॅग, कोणाच्या गाडीत सामान. त्यांच्या चेहऱ्यावर अजूनही तीच आत्मविश्वास, जणू काही हा त्यांचा विजयाचा क्षण होता. ते एकत्र आले, बॅग्ज एकत्र ठेवल्या आणि लूट वाटण्याची प्रक्रिया सुरू झाली. पण याच क्षणी पोलिसांनी हालचाल केली. अचानक चारही बाजूंनी गाड्या येऊन थांबल्या. पोलीस! एक जोरात आवाज आणि सगळं काही सेकंदात बदललं. गँगचे मेंबर्स घाबरले. कोणी पळायचा प्रयत्न केला, कोणी थिजून उभं राहिलं. एकाने धावायचा प्रयत्न केला, पण काही पावलं टाकायच्या आतच पकडला गेला. काहींच्या हातातून बॅग्स खाली पडल्या आणि आत काय होतं ते सगळ्यांना दिसत होतं. कॅश, डायमंड्स, ज्वेलरी. पोलिसांनी सगळ्यांना ताब्यात घेतलं. कोणालाही पळून जाण्याची संधी मिळाली नाही. काही मिनिटांतच इतिहास घडवणारी गँग हातकड्यांमध्ये उभी होती. ज्यांना वाटत होतं आपण जिंकलो ते आता पूर्णपणे अडकले होते. त्यांचा खेळ संपला होता. पण ही गोष्ट इथे संपत नाही, कारण अजूनही एक प्रश्न बाकी होता. सगळे पकडले गेले, पण एक माणूस अजूनही गायब होता आणि त्याच्यासोबत काही हिस्सा खजिन्याचा आहे. अटक झाल्यानंतर सगळं आता स्पष्ट होऊ लागलं होतं. पोलिसांनी गँगच्या सगळ्या मेंबर्सवर केस दाखल केली आणि कोर्टात त्यांच्या विरोधात मजबूत पुरावे सादर केले. सीसीटीव्ही फुटेज, गाड्यांचे रेकॉर्ड्स आणि रेकॉर्ड केलेल्या संभाषणांचे ऑडिओ सगळं इतकं क्लिअर होतं की त्यातून सुटणं जवळजवळ अशक्य होतं. आणि शेवटी एकामागोमागे एक सगळ्यांनी आपला गुन्हा कबूल केला. कोर्टात उभे असलेले हे लोक, ज्यांनी काही आठवड्यांपूर्वी इतिहास घडवला होता, ते आता आरोपी होते.
ब्रायन रीडर, जॉन कॉलिन्स, टेरी पर्किन्स, डॅनी जोन्स सगळ्यांना शिक्षा सुनावली गेली. प्रत्येकाला साधारण 7 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा. पण इथे एक गोष्ट खूप विचित्र होती. ज्या वयात लोक आपल्या आयुष्याचा शेवट शांततेत घालवतात, त्या वयात हे लोक तुरुंगात दिवस मोजत होते. हा त्यांचा लास्ट जॉब होता, पण त्याचा शेवट त्यांनी कधीच असा कल्पना केला नव्हता. पोलिसांनी जवळपास 4 मिलियन पाऊंड्सचा माल परत मिळवला, पण एक मोठा हिस्सा अजूनही गायब होता. सुमारे 10 मिलियन पाऊंड्सचा खजिना आजही कुठे आहे, कोणाकडे आहे, कोणालाही माहीत नाही. आणि इथेच येतो या कहाणीचा सगळ्यात मोठा ट्विस्ट. बेझिल, तो माणूस ज्याने गँगला आत प्रवेश मिळवून दिला, ज्याने सीसीटीव्ही आणि अलार्म हाताळले, तो कधीच पकडला गेला नाही. ना त्याचं खरं नाव, ना त्याचा चेहरा. तो जणू त्या रात्रीच्या अंधारात आला आणि त्याच अंधारात गायब झाला. काही लोक म्हणतात तोच या प्लॅनचा खरा मास्टरमाइंड होता, ज्याने सगळं सेट केलं आणि शेवटी सगळ्यांपेक्षा जास्त फायदा घेऊन निघून गेला. पण हॅटन गार्डनची ही घटना फक्त एक चोरी नव्हती. ही होती मानसिकता, अनुभव आणि गर्व यांची गोष्ट. काही लोकांनी आयुष्यभराचा अनुभव वापरला, एक परफेक्ट प्लॅन तयार केला आणि काही काळासाठी ते खरंच जिंकले सुद्धा. पण जग बदललं होतं. नवीन तंत्रज्ञान, नवीन पद्धती आणि त्या बदलते जगात जुने नियम नेहमी चालत नाहीत. ही कथा आपल्याला एक गोष्ट शिकवते. परफेक्ट क्राईम असं काही नसतं. कितीही हुशारीने प्लॅन केला, कितीही काळजी घेतली, कुठेतरी एक छोटीशी गोष्ट राहूनच जाते आणि तीच गोष्ट सगळं बदलून टाकते. आजही त्या चोरीचा काही हिस्सा गायब आहे आणि बेझिल नावाचा माणूस कुठे आहे, कोण आहे, कोणालाच माहिती नाही. कदाचित तो अजूनही कुठेतरी शांतपणे आपलं आयुष्य जगत असेल. किंवा कदाचित हीच या कथेची खरी थ्रिल आहे की काही प्रश्न नेहमीच अनुत्तरित राहतात. या हॅटन गार्डन चोरीवर आधारित अनेक डॉक्युमेंटरीज, सिरीज आणि एक फिल्म देखील बनवली गेली आहे. विशेषतः किंग ऑफ थीव्स हा चित्रपट खूप प्रसिद्ध आहे, ज्यामध्ये या चोरीची संपूर्ण कहाणी सिनेमॅटिक पद्धतीने दाखवली आहे. तसंच काही टीव्ही सिरीज आणि डॉक्युमेंटरीजमध्येही या ओल्ड स्कूल चोरांची स्टोरी खूप डिटेलमध्ये एक्सप्लोर केली गेली आहे. म्हणजे ही घटना इतकी भन्नाट होती की ती फक्त न्यूजपुरती मर्यादित राहिली नाही, तर एंटरटेनमेंट जगातही एक मोठी स्टोरी बनली. असेच इंटरेस्टिंग स्टोरीज ऐकायचे असतील तर आमचा चॅनल जरूर चेक करा.